विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर सराईत गुन्हेगाराकडून केल्या 2 दुचाकी केल्या जप्त। दिनांक 5/5/2025 रोजी विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना विमानतळ पोलीस ठाण्याचे तपास पथकातील कर्मचारी योगेश थोपटे यांनी त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की लोहगाव येथून एक इसमाने दुचाकी वाहन चोरी केलेली असून सदर इसम हा सध्या चोरलेल्या दुचाकीसह आरके चौकासमोरील मोकळे मैदान मध्ये थांबलेला आहे। सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी सह पोलीस निरीक्षक विजय चंदन यांनी कळवली असता स्टाफच्या मदतीने विमानतळ तपास पथकाचे सापळा रचून चोरीची दुचाकी व त्यावरील इसम नामे मुनान अन्सारी वय वर्ष 34 राहणार इंग्लिश मीडियम शाळेशेजारी कलवडी वस्ती लोहगाव पुणे यांनी ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडील असलेल्या ऍक्टिवा दुचाकीबाबत विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी अभिलेखाची माहिती घेतली असता विमानतळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 202/2025 भारतीय ज्ञान संहिता कलम 303 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असं नमूद आरोपीकडून अधिक तपास केला असता त्याच्याकडे एक बुलेट मिळून आली असून सदर बुलेट बाबत अधिक माहिती घेतली असता ती काळा चौका पोलीस ठाणे मुंबई शहर येथून चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे। अशा प्रकारे नमूद आरोपीकडून 2 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून एकूण 1,80,000 रुपयांचे 2 दुचाकी मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले आहे। सदरची कार्यवाही माननीय अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ 4 पुणे शहर हिम्मत जाधव, माननीय सहपोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या अन्वेषणीय पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस अंमलदार उमेश पिसाळ, शैलेश नाईक रोकर, राकेश चांदेकर, अंकुश जोंगतडे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानेश्वर आवारी, हरिप्रसाद फुंडे, लालू करे, गिरीश लांडकर, रुपेश तोंडकर यांनी पथकाने केलेले आहे। जनक्रम सोबत संपादक आरती बाबा आणि उपसंपादक अकबर शिकलकर।